सांगलीतील मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनावरून स्थानिक राजकारण रंगलंय। आज संयुक्त महाआघाडीच्या नेत्यांकडून पंचायत समितीच्या इमारतीचं उद्घाटन झालं, तर उद्या महायुतीकडून अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। मिरज पंचायत उपसमितीमधील सभापती, उपसभापती आणि पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेत परस्पर उद्घाटनाचा घाट असा आरोप करत संयुक्त महाआघाडीच्या नेत्यांकडून इमारतीचं उद्घाटन झालं। या कार्यक्रमाला सांगलीचे खासदार विशाल पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली। आणि आमच्या तालुक्याच्या एरडोली गटाच्या सदस्य आणि शासनाच्या लोकांना एक सवय लागली की शासकीय निधी हा शासनाचा म्हणजे जनतेचा नाही, हा आपल्या वैयक्तिक इस्टेटीचा, आपल्याच बापाचा पैसा असल्यासारखं ह्यांच्या मनात धारणार। काही अधिकारी आहेत तर त्यांना वाटते की आज सत्तेचं त्यांना संरक्षण आहे, मात्र त्यांनी सुद्धा लक्षात घ्यावं की आज कुणाची तरी बाजू कुणाला तरी ऐकून तुम्ही रेटून काय निर्णय घ्यायला लागलाय। सत्ता ही कुणाचीही कायम नसते। अशा पद्धतीने एखादं कूपमंडूक वृत्तीचं राजकारण हे जरा थांबव, याला सांगली जिल्हा म्हणतात। सहजासहजी विकला जाणार नाही। या पुढील काळात तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने जी नवीन पद्धत राजकारणात आणायला प्रयत्न चालले, विकत घ्या आणि राज्य करा, ही पद्धत थांबवण्याचं काम हे तुमच्या मदतीतून या पुढच्या काळात करायचं आहे।